नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, निमित्त खास आहे कारण आज आपण आलोय दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात. तिथं रंगीत तालीम रंगलेली आहे त्या नाटकाची, त्या महाबालनाट्याची ज्याचं नावच आहे आजीबाई जोरात. आणि आजीबाई जोरात हे नाटक 30 एप्रिल 2024 या दिवशी रंगभूमीवर येत आहे. आणि अर्थातच आजीबाईंच्या शीर्षक भूमिकेत आहेत एव्हरग्रीन अशा आमच्या लाडक्या आजी, अर्थात आमची लाडकी निर्मितीताई. नमस्कार निर्मितीताई. थँक्यू सो मच. थँक्यू. मगाशी आम्ही बघितलं तुमचा धमाकेदार परफॉर्मन्स, की रॅपवरती सुद्धा तुम्ही डान्स वगैरे केलात. तर ही सगळी एनर्जी येते कुठून हो? जे जे राहिलंय ना तरुणपणात ते सगळं करून घेतलंय मी या नाटकामध्ये. रॅप काय करते, नाचते काय मी, मॅजिक काय करते, सगळ्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करून घेतल्या याच्यामध्ये. आणि एनर्जी म्हणाल तर मला खरं तर प्रेक्षक आल्यासमोर की एनर्जी मिळतेच, मला नेहमीच मिळते. आणि आज तुम्ही सगळे प्रेसवाले समोर होतात त्यामुळे ती जास्तीच आली जरा एनर्जी. आणि म्हणजे सांगायला आनंद वाटतोय प्रेक्षकांना की 4-4:30ला रिहर्सल सुरू झाली, डान्स परफॉर्मन्स झाल्यापासून आत्ता रात्रीचे 8 वाजतायत. कंटिन्युअस निर्मिती तुम्ही गप्पा मारताय आमच्याशी. हो. म्हणजे आता हल्ली तर प्रेस कॉन्फरन्स हे म्हणजे खूप मोठंच दिव्य असतं सगळं, कारण प्रत्येकाला मनानं बोलायचं असतं आणि म्हणजे एकाच विषयावर बोलायचं असतं. त्यामुळे 30 उत्तरं देताना पण अरे बापरे आता वेगळं काय बोलायचं हा प्रश्न येतो. पण शेवटी लोकांपर्यंत पोचायचं असेल तर हे सगळं गरजेचं आहे, करायलाच लागतं. त्यामुळे तशी थकत नाही मी. पण आजीबाईंची नेमकी जी भूमिका आहे आणि आजीबाईंचं आणि अक्कूचं जे ट्युनिंग आहे त्याच्याविषयी जाणून घ्यायचं. ही आजीबाई आहे ही माझ्या मते तुम्हाला माझं कॉस्ट्युम जर बघितलं असेल, तुम्ही जाहिरात पाहिली असेल आमची, तर त्याच्यावरूनच कळते की ही टिपिकल आजीबाई नाही आहे, ही जरा वेगळी आहे. आणि अक्कूचं आणि तिचं ट्युनिंग म्हणाल तुम्ही तर प्रत्येक नातवाला, प्रत्येक लहान मुलाला वाटेल की ही आजी आपल्या घरात असावी, असं त्या दोघांचं ट्युनिंग आहे. आणि ते ट्युनिंग तुम्हाला अनुभवायचं असेल तर थिएटरमध्ये येऊन बघा काय करते ही जोडगोळी. नक्कीच. आणि अभिनय आहे तुमच्या नातवाच्या भूमिकेत, अभिनय बेर्डे, त्याविषयी. अभिनय नातवाच्या भूमिकेत आहे आणि तो चॉकलेट हिरो म्हणून मुलींचा हार्ट थ्रोब आहे तो. आणि इथे तो 11 वर्षाच्या मुलाचा रोल करतोय. बिचाराला केस कापायला लागले, त्यासाठी तुळतुळीत दाढी करायला लागले त्याला. पण तो खूप गोड, खूप क्यूट नातू आहे. म्हणजे अभिनयला एरवी चॉकलेट हिरो म्हणून हाऊ क्यूट असं म्हणत असतील मुली, त्या आता छोटा मुलगा 11 वर्षाचा म्हणून हाऊ क्यूट म्हणणार आहे. निरागस दिसतोय, अगदी निरागस दिसतोय, गोड काम करतोय, समजून उमजून काम करतोय तो. आणि या मुलांची एनर्जी तर सांगायलाच नको. त्यांच्या एनर्जीशी मॅच करताना आमची दमचाक होते. पण खूप तो मज्जा करतोय आणि सगळ्यांबरोबरच त्याचं ट्युनिंग छान झालंय. पुष्कर बरोबर छान आहे त्याचं ट्युनिंग, वाडकर बरोबर छान आहे त्याचं ट्युनिंग, मुग्धा बरोबर छान आहे. आणि सगळ्यांचं मिळून सुद्धा ट्युनिंग एक छान झालेलं आहे. त्यामुळे ती एक ट्रीट मिळणार आहे. भट्टी जमली आहे. निर्मितीताईंच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा किस्सा नक्की सांगावासा वाटतो की 30 एप्रिल 2000, मी 24 वर्ष मागे नेतोय, 30 एप्रिल 2000ला रंगभूमीवर आलं होतं नाटक जाऊबाई जोरात. आणि ते पण जोरात चाललं. आणि आता 30 एप्रिल 2024ला आजीबाई जोरात येणार आहे. तर जाऊबाई ते आजीबाई या प्रवासातली एखादी गंमत. सगळ्यात आधी जाऊबाईने मला खूप काही दिलं, खूप. म्हणजे मी नेहमी म्हणते की जसं गंगूबाईंनी मला घराघरात पोचवलं, तसं जाऊबाईंनी निर्मिती सावंत हे नाव दिलं मुळात मला महत्त्वाचं. म्हणजे पैसा, मान मरात सगळं बाकीचं तर सगळं मिळालंच मला, पण मुळात नाव दिलं निर्मिती सावंत. कारण तोपर्यंत ना बरेच जण फक्त गंगूबाई म्हणूनच म्हणजे आत्ताही. आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की एखादं कॅरेक्टर, एखादा रोल एवढा लोकांना आवडतो, लोकांच्या मनात ठसला जातो की तुम्हाला त्याच नावाने ओळखलं जातं. तर आनंद आहेच त्या गोष्टीचा. पण निर्मिती सावंत हे नाव मला जाऊबाईंनी दिलं. आणि म्हणजे खूप गोष्टी
त्यानंतर खूप छान छान नाटकं पण मला मिळाली, कारण मी एकाच संस्थेकडे नाटक करते, अष्टविनायककडे. त्याचं कारण मुळात आधी तारखा आणि हे तर आहेच सगळ्या गोष्टीचं, आणि मुळात त्या लोकांना माहिती आहे की आता झाले आपले 5 वर्ष एक नाटक झालं की ते निर्मिताईंसाठी दुसरं नाटक शोधायला लागतातच सगळे. त्यामुळे मी कम्फर्टेबल असते, मी सेफ असते की आपल्यासाठी दुसरं प्रोजेक्ट येणार आहे. आणि 2000 ला जाऊबाई आणि 2024ला आजीबाई, मला असं वाटतं की ती त्या भूमिकेपेक्षा अजून थोडी मॅच्युअर्ड होत 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 ही आजी आलेली आहे. आणि ही आजी आता तुम्हाला काय मुलांना तुमच्या सांगतेय ते तुम्हाला आवडेल. आणि मीही ही स्थित्यंतर पाहत आलेली आहे, कारण तेव्हा जे माझं वय होतं आणि आत्ता जे माझं वय आहे त्याच्यात अनुभवात तर भर पडत गेलेली आहे, आणि तो अनुभव आता त्या आजीच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पण एव्हरग्रीन अशी ही आजी आहे, तर त्याचं कौतुक वाटतं. आणि जिगीषा आणि अष्टविनायक या दोन्ही संस्थांची निर्मिती आहे, तर निर्मिती मूल्यांबद्दल थोडंसं. जिगीषा अष्टविनायक बरोबर माझं फार पूर्वीपासून नातं जोडलं गेलेलं आहे. म्हणजे जिगीषाचे सगळे कलाकार किंवा सगळी माणसं औरंगाबादहून मुंबईत आले तेव्हापासूनचं माझं त्यांच्याशी नातं आहे. आणि तेव्हा मी चंदूबरोबर पहिलं नाटक केलं होतं श्याम मनोहरांचं येळकोट, आणि त्यानंतर जे आम्ही सगळे घरचे झालो ते आजतागायत आम्ही तसेच आहोत एकमेकांना धरून. आता मी अष्टविनायक बरोबर काम फक्त करत होते, आणि आत्ता माझं लास्ट नाटक जे चालू आहे सध्या संध्या छाया, ते जिगीषा अष्टविनायक या बॅनरखाली आम्ही करतोय. आणि हे एक उत्तम नाटक मला जेव्हा दिलं याने क्षितिजने, तेव्हा मी ऑफकोर्स दिलीप दादांना सांगितलं की हे आपल्या संस्थेकडून करायचं आहे, कारण मला हे नाटक आवडले, तुम्ही ऐकून घ्या. तर दादा म्हणाले की आत्ता जिगीषा अष्टविनायकबरोबर तू करतेस तर आपण त्यांच्याबरोबर करायचं आहे आणि त्यांना आपण विचारूया. मला एवढा आनंद झाला त्या गोष्टीचा, कारण चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांच्यासारखे, म्हणजे प्रशांत मला नेहमीच सिद्धहस्त लेखक वाटतोच, आणि चंदूबरोबर ज्याच्याकडून किती गोष्टी रंगभूमीवरच्या मला शिकता आल्या, ते निर्मात्याच्या भूमिकेत आहेत आज. म्हणजे त्यांना नाटक कळतं, हे तर डेफिनेट, उत्तम नाटक काय आहे ते कळतं. तर मला असं वाटलं की ह्यांना वाचून दाखवूया, यांची काय रिॲक्शन आहे ते बघूया, म्हणजे आपल्याला अंदाज येतो ना की हां बरं आहे नाटक, चांगलं आहे नाटक, वा उत्तम आहे नाटक, ह्यापैकी काय होतंय ते बघूया. आणि आम्ही इथेच दीनानाथला नाटकाचं पहिलं वाचन केलं या, आणि तेव्हा चंदू आणि प्रशांतनी फक्त आम्ही म्हणजे पहिला अंक ऐकला होता क्षितिजकडून, तिथेच त्यांनी सांगितलं गो अहेड, हे नाटक आपण करतोय. एक लक्षात आलं की हे लिखाणात अप्रतिम नाटक आहे. आणि त्यानंतर आता क्षितिजनी ते डिरेक्शनने आणखी इतकं भरलंय, सगळ्या गोष्टी इतकं छान जुळून आलेल्या आहेत, त्यामुळे एक छान नाटक घेऊन येतोय आम्ही. तेव्हा आपण सर्व प्रेक्षकांना, आपल्या चाहत्यांना सांगूया की 30 एप्रिल 2024 पासून एक नवीन धमाका येणार आहे. महाबालनाट्य येत आहे, ज्याचं नावच आहे आजीबाई जोरात. निर्मितीताई, खूप खूप शुभेच्छा. या नाटकाची सुद्धा अशीच यशस्वी घोडदौड हो, अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरो हे नाटक, आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभायला हवा ही आपण नक्कीच ईश्वरचरणी, स्वामीचरणी प्रार्थना करूया. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि हो, आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.